नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची सेलिंग काही थांबलेली नाही. 4,994 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 3,097. पण क्रूड मात्र 60च्या लेव्हलला आले. 60.56 60.50 या लेव्हलला क्रूड आलं. त्यामुळे ते आपल्या दृष्टीने चांगलं आहे. पण एका दृष्टीने बघितलं तर क्रूडचा दर कमी झाला की बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था डळमळीत होते की जे देश क्रूडच्या विक्रीतून येणाऱ्या पैशावर अवलंबून आहेत आणि जे आपल्या इकडचे लोक अशा देशात कामाला गेले त्यांचे पण पगार कमी होतात. त्यामुळे ते लोक जे पैसे पाठवतात भारतात ते पण पैसे कमी होतात. त्यामुळे क्रूडचा भाव एका मर्यादेपेक्षा कमी होणं हे चांगलं समजलं जात नाही. काल अमेरिकन मार्केटमध्ये सुंदर रॅली होती. बॉन्डचा भाव पडला होता. एनव्हिडिया, ॲपल, टेस्ला हे शेअर सुरुवातीला वाढले, नंतर कमी झाले. चीनवर 104% टॅरिफ म्हणजेच ॲडिशनल 50% टॅरिफ लावायचा ठरवला. जर चीनने 34% टॅरिफ परत घेतला नाही तर मध्यरात्रीपासून म्हणजे 12:01  104% टॅरिफ लावण्यात आले. हेल्थकेअर कंपन्या तेजीत होत्या. मायक्रॉन, JP मॉर्गन, नेटफ्लिक्स, AMD यांचे शेअर तेजीत होते. 60.56 क्रूड आलं म्हणजे क्रूड जवळजवळ 20% क्रूडचा भाव कमी झाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 25 बेसिस पॉईंट रेट कट करेल अशी एक अपेक्षा आहे. भारतामध्ये न्यूक्लिअर सेक्टरमध्ये बरेच रिफॉर्म्स होतील. अमेरिकेने 86 देशांकडून टॅरिफ वसुली सुरू केली आहे. काही बिझनेस अपडेट्स आलेत. श्याम मेटॅलिक्स यांची स्टेनलेस स्टील विक्री 13% वाढून 6,619 टन झाली क्वार्टर ऑन क्वार्टर, तर संपूर्ण वर्षामध्ये 66% वाढून 84,404 मेट्रिक टन झाली. सेनको गोल्ड त्यांची 23% ग्रोथ YOY बेसिसवर झाली आणि सेम स्टोअर सेल्स ग्रोथ 14.4% झाली. IRB इन्फ्रा ग्रॉस टोल रेव्हेन्यू ग्रोथ 25% झाली. पूर्ण वर्षासाठी 40% झाली. व्होडाफोनने ठरल्याप्रमाणे 3,695 कोटी शेअर्स 36,950 कोटी रुपयांचे सरकारला अलॉट करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली. त्यामुळे सरकारचा स्टेक 48.99% होईल. सिग्नेचर ग्लोबल त्यांचे प्री सेल्स 1,620 कोटी क्वार्टर ऑन क्वार्टर तर YOY 42% वाढतील. त्यांनी जो गायडन्स दिला होता तो गायडन्ससुद्धा सरपास केला. झी मीडिया FCCBच्या माध्यमातून $46.59 मिलियन म्हणजेच 399.78 कोटी ते गोळा करायला त्यांना परवानगी मिळाली. FCCB म्हणजेच फॉरेन करन्सी कन्व्हर्टिबल बॉन्ड्स. फिनिक्स मिल 15% ग्रोथ झाली.
क्वार्टर ऑन क्वार्टर 3,262 कोटी, तर 21% ग्रोथ झाली 13,762 कोटी इयर ऑन इयर. NTPC ग्रीन, NTPC महाप्रीत ग्रीन एनर्जी त्याने इनकॉर्पोरेट केली. त्याच्यामध्ये महाप्रीतचा स्टेक 74% आणि NTPC ग्रीनचा 26%, म्हणजे 74-26 असं त्यांचं जॉईंट व्हेंचर झालं. होम फर्स्ट 1019च्या भावाने त्यांनी QIP करायचं ठरवलं. 1019 ही फ्लोअर प्राईस. कॉन्कॉर्ड बायो 7 mg आणि 14 mg टेरिफ्लुनोमाइड या टॅब्लेटला US FDAने संमती दिली. रिलॅक्सिंग फॉर्म्स ऑफ मल्टिपल स्केलरिस याच्यासाठी या टॅब्लेट वापरल्या जातात. BPCL सेम्ब्रेरॉप बरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं. हे जॉईंट व्हेंचर रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन हायड्रोजन एक्सप्लोर करण्यासाठी केलं. ग्रीन अमोनिया प्रोडक्शन आणि बंकरिंग BPCL करेल. अशोका बिल्डकॉन 51% स्टेक प्रकाशमन रिन्युएबल एनर्जी मधला त्यांनी सनब्रीज रिन्युएबलला विकला. सास्केन डिझाईन सोल्युशननी बर्क्स इंटरनॅशनल ॲक्वायर केलं $40 मिलियन. रूट मोबाईल प्रॉक्झिमस ग्लोबलने 365 गार्ड AI पॉवर्ड SMS स्वॅन आणि फ्रॉड प्रोटेक्शन सोल्युशन लॉन्च केलं. लेमन ट्री सिलिगुडी वेस्ट बंगाल इथलं 63 रूमच्या हॉटेलसाठी त्यांनी ॲग्रीमेंट केलं. इंडियन बँक सप्तगिरी ग्रामीण बँक आणि आंध्र प्रदेश ग्रामीणचं ते अमॅलगॅमेशन करणार आहेत. आता आपण कोणते शेअर तेजीत कोणते शेअर मंदीत, पण आज तरीही गोंधळच आहे. 86 देशांकडून टॅरिफ वसुली करायला सुरुवात केली आहे. 104% टॅरिफ रात्री 12:01 चीनवर लावायला सुरुवात केली आहे. पण चीनकडे बरेच वेज आहेत. अगदी ते त्यांची करन्सी युआन ही सुद्धा ॲडजस्ट करतात. त्यामुळे ते आता चीन काय करतं हे बघण्याची वेळ आहे. जर गिफ्ट निफ्टी बघितला तर गिफ्ट निफ्टी साधारण 250 पॉईंट 270 पॉईंटच्या आसपास मंदी दाखवतोय. म्हणजे त्या हिशोबाने 500 ते 600 पॉईंट सेन्सेक्स सुरुवातीला मंदीत राहील असं वाटतंय. त्यानंतर RBIच्या पॉलिसीचा निर्णय येईल आणि मग बँका आणि NBFC बँकिंग सेक्टर कसा चालतो ते पाहावं लागेल. तर काही शेअर्स दिलेत. FMCG सेक्टर स्ट्रॉंग आहे. मेटल पडताय, क्रूडचा भाव पडतोय, त्यामुळे त्याचा वेदांतावर चांगला परिणाम होणार नाही, कारण वेदांताकडे क्रूड आणि सर्व प्रकारचं मेटल आहे. मी देते, तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला योग्य वाटले तर ट्रेड घ्या. पण कधीही ट्रेड घेताना मार्केट पडेल तेव्हा घ्या, कारण हल्ली अर्धा वेळ मार्केट पडतं, अर्धा वेळ सुधारतं. तर मार्केट पडल्यानंतर तुम्ही काही खरेदी केली तर मार्केट सुधारल्यावर
तुमचा इंट्राडे सुद्धा तुम्हाला पॉसिबल होतो. चोला फायनान्स आधी तेजीतले, चोला फायनान्स, ब्रिटानिया, स्विगी, HUL, सेनको गोल्ड, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एस्कॉट्स हे शेअर एवढ्यासाठी दिलेत की काल पावसाचं जे अनुमान आलं त्या लोकांच्या मते 103% पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे नॉर्मल मान्सून धरायला हरकत नाही. आणि मान्सून सुरू झाला की ट्रॅक्टरला मागणी वाढते म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा एस्कॉट्स दिलाय. महिंद्रा अँड महिंद्राच्या बाबतीत तर ज्या गाड्या यायच्या होत्या BYDच्या त्यांना स्ट्रिक्टली त्यांनी भारतात उत्पादन करायचं नाही असं सांगितलं आहे. त्यामुळं त्याचाही चांगला परिणाम महिंद्रा अँड महिंद्रावर होईल. इंडस टॉवर, युनायटेड स्पिरिट्स, गोदरेज कंझ्युमर, डिक्सन, HPCL, BPCL, IOC, पिडिलाइट, एशियन पेंट, बँक ऑफ बरोडा, GMR एअरपोर्ट, कोल इंडिया, हुडको, रूट मोबाईल, इंडिगो, IRB, सुमिटोमो, HDFC लाइफ, इन्फोसिस, NCC, ज्योति लॅब, ओलेक्ट्रा, बजाज ऑटो आणि कॉन्कॉर्ड बायो, कोरोमंडल इंटरनॅशनल. तर मंदीमध्ये TCS, अरविंदो फार्मा, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ॲस्ट्रल, वेदांता, भारत फोर्ज आणि सोनाटा सॉफ्टवेअर. मार्केट जो काही गोंधळ घालताय त्या गोंधळाला सामोरं तर जावंच लागेल. नाही तर फक्त मार्केटचं निरीक्षण करा, काय काय होतंय हे बघा. एखादी गोष्ट एकदम स्वस्त मिळाली तर तुम्ही जसे पैसे ॲलोकेट केले असतील, भांडवल जसं ॲलोकेट केलं असेल त्याप्रमाणे खरेदीचा निर्णय घ्या. आणि अचानक एखादा शेअर तुम्हाला वाढताना दिसला, काल कोरोमंडल इंटरनॅशनल 2100च्या वर गेला होता, असं एखाद दिवशी संधी मिळाली आणि तुमच्या पोर्टफोलिओला असतील तर तुम्ही विकू शकता. बघूया काय काय होत आहे. 9:15ला आपल्याला सगळ्यांना दर्शन घ्यायचंच आहे. बघूया. नमस्ते.